डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. ह्या भगिनींना सगळ्यांना मला एकत्र आणायचंय, संघटित करायचं आहे आणि त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून घ्यायच्या होत्या. पण हे निमित्त आजचं खूप चांगलं झालं की आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. मी जेव्हा सकाळी उठते तेव्हा मला सगळ्यात अगोदर जर का चेहरे दिसत असतील तर ह्याच भगिनींचे, आणि खरंच त्या दृष्टिकोनातूनच मी विचार करत होते की माझ्या भगिनींना आज सगळ्यांना एकत्र बोलवून हा कार्यक्रम आयोजित करावा. आणि तुम्ही मोठ्या संख्येने सगळ्याजणी आलात त्याच्याबद्दल शतशः तुमचे आभार मानते. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं म्हणजे इतका मोठा अभ्यास आहे, तो इतका मोठा अभ्यास आहे की माझं तर आयुष्य सुद्धा कमी पडेल इतका मोठा अभ्यास आहे. काय बहीण असावी, काय बाप असावा, काय लेक असावा आणि काय जगणं असावं, जात धर्म पंथ त्याच्या पलीकडे जाऊन जगणं जे असतं ते आंबेडकरांच्या बाबासाहेबांच्यात वाटायला आलेलं होतं. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी परदेशामध्ये जायचे त्यावेळेस काय आत्तासारखी विमानाची सोय नसायची. इथून लगेच गेल्या संभाजीनगरला की लगेच विमानात बसले की गेले असं नसायचं. त्यावेळेस आंबेडकरांना जाण्या येण्याचा खर्चही नसायचा. लहानपणीच बहिणीचं लग्न झालेलं होतं. बहीण नांदायला स्वतःच्या घरी गेलेली होती. तिला गरिबीला सामोरे जायचंच होतं. सासर तिचं गरिबीचंच होतं. ती बिचारी कष्ट करायची. कष्ट करत असताना त्यांना भगिनीला खूप अडचणी यायच्या, पण त्यांना वाटायचं की माझा भीम शिकायला गेलेला आहे, त्याच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. विचार करा भावना त्या काळातल्या भगिनीची काय होती. जिथं की शिक्षण म्हणजे काय माहिती नव्हतं तिथं ते लेकरू भावासाठी रोज कष्ट करत होतं. का तर माझा भाऊ परदेशामध्ये शिकत आहे, माझ्या भावाला पुस्तकं कमी पडत आहेत, माझ्या भावाला एक वेळेस जेवण नाही मिळालं तरी चालेल पण त्याची लेखणी आणि त्याची ती देखणी पुस्तकं त्याला मिळाली. भावना आंबेडकरांच्या बहिणीला होती. इतकी सजग मनाची, इतकी प्रांजळ मनाची खरी ती भगिनी होती. तिला आज अभिवादन आपण खरं केलं पाहिजे की ती भगिनी त्यावेळेस तिला कळत होतं की ह्या देशाची घटना लिहिणारा माझा भारतरत्न नाही तर जगाचा रत्न हा माझाच भाऊ होणार आहे. ही भावना त्या बहिणीची होती. इतकं प्रेम होतं. आणि त्या बहिणीकडे वडील गेले आणि म्हणाले बाळा भीमा शिकायला गेलेला आहे, माझ्याजवळचे जेवढे होते पैसे तेवढे सगळे पैसे संपले, आता मी काय करू. त्यावेळेस त्या बहिणीने सांगितलं की बाबा तुम्ही चिंता करू नका. माझी अंगठी त्या काळातली ती अंगठी त्या बहिणीने डोरल्या सगट बापाच्या हातात दिली आणि म्हणले हे कुठेतरी विका, वाटल्यास नाही मिळालं मला तो मणी मंगळसूत्र, नाही मिळाली अंगठी तरी चालेल पण तुम्ही ती घटनेसाठी तो परदेशात शिकायला गेलेल्या माझ्या भावाला एकही पान कमी पडू देऊ नका. ही त्या बहिणीची त्यावेळेसची भावना होती. विचार करा त्या बहिणीच्या विचारांची तफावत आणि आजच्या राक्षसी रूपाने महिलांनीच महिलांना त्रास देणाऱ्या महिलांचा विचार करा, ही किती तफावत आहे. तितके विचार प्रगल्भ कुणाचे तरी असल्याशिवाय एक चांगली पिढी घडत नसते. ती पिढी त्यावेळेस त्यांनी घडून दाखवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असंख्य अडचणी होत्या पण ते वाचन करत राहायचे. परिवर्तन झालं पाहिजे हा विचार त्या काळात आंबेडकरांनी केलेला आहे. विचार करा आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले तरी सुद्धा आपण काय विचार करून रोजचं जीवन जगत आहोत. मी म्हटलं ना बाबासाहेबांबद्दल बोलायला खूप खूप काही आहे. महिलांसाठी त्यांनी किती छान व्यवस्था करून ठेवलेली आहे. पण आपल्याला महिलांना ते जाऊन एवढे वर्ष झालेत पण तरी सुद्धा माझा अधिकार काय आहे, मी कुठं लढलं पाहिजे, मी कशी झगडले पाहिजे, मी कशी पुढे गेले पाहिजे. त्यांनी लिहिलेले पुस्तक वाचायला सुद्धा आजच्या महिलांना आपल्याला वेळ नाहीये किंवा वाचून नाही कळत तर निदान आपण मोबाईलवर दुसऱ्या क्लिप्स बघत बसण्यापेक्षा त्यांचे लेक्चर्स आणि त्यांनी लिहिलेल्या कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी महिलांसाठी काय अधिकार दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला ऐकायला सुद्धा वेळ नाही. हे दुर्दैव आपलं आहे. त्यांनी जे करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी ते सुद्धा आपण नीटपणे त्याचा अभ्यास करत नाही. आणि ते आजच्या काळाची महिलांची गरज आहे. कारण आपण अन्याय अत्याचारापासून पुरुषांच्या बरोबरीने काम करायला आज बाहेर पडलेलो आहोत. तर आपले काय अधिकार आहेत आणि काय कर्तव्य आहेत एक भारतीय नागरिक म्हणून हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलेलं आहे.